हॉटेलमध्ये गेलो की सगळ्यात अगोदर आम्ही मागवतो ते म्हणजे दाल फ्राय. कारण की आम्ही आहोत महाराष्ट्रीयन लोकं आणि आम्हाला घराची चव हॉटेलमध्ये शोधण्यात जास्त इंटरेस्ट आहे. म्हणून आम्ही गेलो की त्या अगोदर मागवतो दाल फ्राय. चला ह्याचीच रेसिपी आज आपण बघूया. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो. तर इथे मी छान अशी एक वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ अशी मिक्स करून छान 4 ते 5 शिट्ट्या काढून गीर शिजवून घेतलेली आहे. 2 तिखट लाल मिरच्या आणि 2 बारीक चिरलेले कांदे आणि 1 टोमॅटो असं बारीक चिरून ठेवलेलं आहे. तर इथे पातेल्यामध्ये छान 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. छान तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायची आहे फोडणी. त्यासाठी आपण थोडीशी मोहरी घालून घेतली की मोहरी तडतडली की छान त्यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरे. हे आपलं मेन इन्ग्रेडियंट असतं, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामध्ये घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा. तर आपण नॉर्मली डाळीची आमटीला फोडणी देताना फक्त लसूणचा वापर करतो, पण यात दाल फ्रायमध्ये कांदा आणि टोमॅटो घातला जातो. तर इथे छान असे कांदा मी गुलाबी असा रंग होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. त्यामध्ये घालून घ्यायचं आहे 2 लाल मिरच्या आणि 1 चिरलेलं बारीक टोमॅटो. त्याबरोबरच मी इथे रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरत आहे 1 ते 1.5 चमचा. तर तुम्ही घरगुतीसुद्धा आलं लसणाची पेस्ट करून घालू शकता. तर मला बनवायचं होते गडबडीत, माझ्याकडे नव्हतं अर्धं साहित्य. म्हटलं ज्यात आहे त्यात काहीतरी करूया. तर मी आलं लसणाची रेडीमेड पेस्ट वापरली. आता छान असं परतून घेतलं. टोमॅटो थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये घालून घेऊया लाल तिखट आहे, सांबार मसाला. तर चवीनुसार लाल तिखट घालून घेतलं, सांबार मसाला थोडासा आणि 1 चमचा गरम मसाला घालून छान असं मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तर आपला मसाला छान फ्राय झाला, तेल सुटलं की त्यामध्ये ही गीर शिजलेली आपली जी डाळ आहे, बघू शकता तुम्ही किती मी गीर शिजवली आहे. तर ही डाळ आपण आता या फोडणीमध्ये घालायची आहे. तर मी इथे सर्व डाळ घालून घेतलेली आहे. मस्त त्याला मिक्स करून घ्यायची आहे. बघूया ह्याची मी पण फर्स्ट टाईम बनवते, बघूया कशी बनते. तर चवीला मला तर वाटते छान बनणार आहे. तर यामध्ये आता घालून घेऊया आपण पाणी, जे की आपल्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. तर आम्ही असं पातळ आमटीसारखंच खातो, तर म्हटलं चला पाणी घालून घेतलेलं आहे. छान आपलं मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि मेन म्हणजे कसुरी मेथी, जी की हॉटेलच्या प्रत्येक पदार्थामध्ये वापरली जाते. तरी मी इथे हाताने असं चुरून कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय डाळ किती गिर्र शिजलेली आहे. तर छान अशी त्याला उकळी आणून द्यायची आहे. उकळी आलेली आहे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता किती अशी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, अशी आमटी आपली तयार झालेली. तर हे बघा तुम्ही अजून थोडंसं घट्ट ठेवू शकता दाल फ्रायला. तर आम्हाला आमटी खायची सवय आहे, कारण की आम्ही आहोत घाटी माणसं. तर आम्हाला आमटीशिवाय जेवणच जात नाही. म्हटलं चला. तर इथे छान अशी आपली दाल फ्राय तयार झालेली आहे आणि आम्ही खाऊनसुद्धा बघितली. मिस्टरांना विचारलं मी कशी झाली, तर ते म्हणाले छान झाली आहे. कोणी केली? मी म्हटलं मी केली आहे. त्यांना विश्वासच बसत नव्हता. तर म्हटलं चला आपण स्वयंपाकात हुशार होत चाललेलो आहे. तर इथे छान अशी माझी दाल फ्राय तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की ही दाल फ्राय तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे आपली छानपैकी अशी मस्त हॉटेल सारखी दाल फ्राय तयार झालेली आहे. नेक्स्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.